न्यूजवर काम सुरू होईल झाला गोळीबार. धन्यवाद. आणि आज संध्याकाळपर्यंत मॅडमला रिपोर्ट हवे. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. बसा. गुड मॉर्निंग. असाइनमेंट दिली त्यांना? येस मॅम. सुपर. गुड मॉर्निंग. कंटिन्यू युअर वर्क. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुला तुझी असाइनमेंट मिळाली? हो मिळाली. ऑल द बेस्ट. ओके. येस थँक्यू. युवराज, असाइनमेंट मिळाली? अरे ताई तू कधी आलीस? बोल ना. सॉरी. बरं, तुला असाइनमेंट मिळाली? हो हे काय, हे तेच वाचत होतो मी आता. व्हेरी गुड. ही असाइनमेंट तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तुला खूप शिकायला मिळणार आहे. ओके. येस ताई. मन लावून कर. ऑल द बेस्ट. थँक्यू. चलो कंटिन्यू युअर वर्क गाइस. ए इकडे. होय इकडे. ए शेलार, हे बघा. हाँ सर, याच्या 500ची नोट आहे. नीट बघ. मला कंप्लीट झालेलं असाइनमेंट दिसतंय. बघ परत एकदा दिसतंय का? ते आहे ना? हो सर, होऊन जाईल. हॅलो बॉस. काय अपडेट? नाही अजून तरी नाही. हे ऑफिस खूप मोठं आहे आणि त्यात ती फाईल खूप कॉन्फिडेन्शियल आहे. ती फाईल इतक्या इझिली हाती नाही लागणार. प्रत्येक कोपरा शोधावा लागेल. बरं केडी, अलर्ट राहा. काही प्रॉब्लेम नको व्हायला. कोणाला तुझ्यावर संशय नको यायला. येस बॉस, डोंट वरी. बरं, युवराज आणि कौशिकी मॅडम, त्यांना काही संशय नाही आलाय ना? त्याला संशय यायला तो त्या कंडिशनमध्येच नाही आहे. म्हणजे असं काय करतो तो? राजेशाही थाटात गेम खेळत बसलाय, खुर्चीवर पाय टाकून. स्वतःची कामं इतरांकडून करून घेतोय तो. खरंच? मला नाही वाटत की त्याला इथलं काही काम जमेल म्हणून. खांडेकरांचा लाडवलेला मुलगा आहे तो. कष्ट करणं काय असतं हे त्याला माहिती सुद्धा नाहीये. असं वाटतं एकदा ना त्याला चांगली थर्ड द्यावी, मगच तो सुधरेल. हे बघ, आत्ता तो जे काय करतोय ते आपल्यासाठी चांगलं आहे ना? आणि कौशिकी मॅडम? त्या केबिनमध्ये आहेत. गुड, गो आहे. आत्ताच करेक्ट वेळ आहे. फक्त अलर्ट राहा आणि जे करशील ते सांभाळून कर. काय ग, काय सांभाळून घ्यायला सांगतेस त्याला? पोलिसात? हो. नाही बाबा, मी तर छोट्या उंदराला पण घाबरते. हो. ते अनाथ आश्रमातच कळलं. एक जण आहेत तिकडे, देणगी देतात ते दरवेळेला. तर ते आले होते. ते जनगणना खात्यात काम करतात ना, त्यांनीच सांगितलं सगळं. बर. नाही तारडी, मला तुझी ही सगळी तळमळ कळते ग. पण खरं सांगू का, हे सगळ्यात चूक माझीच आहे का? मीच त्यावेळी पुढाकार घेऊन सगळ्याची चौकशी करायला हवी होती. सगळं शोधून काढायला हवं होतं, पण नाही केलं मी. आणि खरं सांगायचं तर माझ्या हातून 2 मोठ्या चुका घडलेल्या आहेत. एक म्हणजे देवकी आणि केदारच्या पाठीमागे मी अगदी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. आणि दुसरी कंपनीच्या बाबतीतली. कंपनीच्या बाबतीतली काय? काही नाही. हा केदार ती चूक पुन्हा होऊ देणार नाही. तर तो फार हुशार आहे. तो सगळं व्यवस्थित करणार. चॅनल सुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळेल. बघ तू. बाबा असं का करताय? मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा हा विषय निघाला होता त्यावेळेस तुम्ही टाळला होता. काय घडलं होतं असं? का टाळताय तुम्ही? JPC मेडिकल स्कॅमच्या बाबतीत काही आहे का? जाऊ दे तारिणी. नको तो विषय पुन्हा उघडायला. त्रास होतो मला. दादानी मोठ्या मेहनतीने उभी केलेली MNN माझ्यामुळे पूर्णपणे कोलमडणार होती. CEO म्हणून पूर्णपणे हरलो होतो मी.
त्या सगळ्या गोष्टी आठवल्या ना तरी त्या आठवणींचा सुद्धा खूप त्रास होतो. त्यामुळे त्या सगळ्या आठवणी चॅनलच्या एका खोलीमध्ये बंद करून माझ्यापासून त्या सगळ्याला दूर ठेवणं हा एवढा एकच पर्याय होता माझ्यासमोर. कोणत्या खोलीत? चॅनलच्या एका खोलीत सगळं बंद करून ठेवलेलं आहे मी. माझ्या सगळ्या चुका, माझे सगळे पश्चाताप सगळं बंद आहे. कोणी तिथे जात नाही, कोणी येत नाही. सगळं काही माझ्या दृष्टीआड. जाऊ दे काय नाही ग, सगळं व्यवस्थित होणार. केदार मला स्वीकारेल, चॅनल सुद्धा व्यवस्थित सांभाळेल. फक्त आता या सगळ्याला वेळ देणं एवढा एकच पर्याय आहे माझ्यासमोर. त्यामुळे तू सुद्धा त्या पत्राचा शोध घेणं वगैरे सोडून द्या आता. त्या गोष्टी त्याच्या प्रवाहाने घडू देत. एक्सक्यूज मी, काय तिकडे? त्या साईडला अलाउड नाही, तिकडे जायचं नाही. कारण कौशिकी मॅडमने स्ट्रिक्टली सांगितलंय की तिकडे कोणत्याच स्टाफला अलाउड नाही. काय मी आत्ताच ऑफिसमध्ये जॉईन झालोय, हो. त्यामुळे मला माहिती नाहीये. मी असं सहज फिरत होतो. सॉरी. तिकडे काय आहे पण? ॲक्च्युली सर आम्हाला पण काही कल्पना नाही. कारण कौशिकी मॅमने स्ट्रिक्ट फॉलो करायला सांगितलंय की तिकडे कोणालाच अलाउड. ओके. हो. आपण मी CCTV कंट्रोलर विराज. म्हणजे ऑफिसचं सगळं CCTV तुमच्या कंट्रोलमध्ये आहे? माझ्या अंडरमध्ये. हा ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय तर आता नाही जाणार मी तिकडे. नाही, इट्स ओके सर, इट्स नाही केदार. इकडे पुढे काय आहे? या साईडला एडिट रूम आहे आणि या साईडला टेक्निकल डिपार्टमेंट.